होळीच्या दिवशी करा हे 9 गुप्त आणि प्रभावी उपाय आणि आयुष्य बदला. नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, होळिका दहनच्या रात्री एक अशी वेळ असते ज्यावेळी केलेले उपाय थेट तुमच्या नशिबावर परिणाम करतात. अनेक लोक वर्षानुवर्ष मेहनत करतात, पण पैसा टिकत नाही. घरामध्ये भांडण, अडथळे, नजरदोष आणि सततचा अपयश असतो. मग अशा वेळी होलिका दहन हा दिवस खूप शुभ मानला जातो. कारण होलिका दहनच्या दिवशी केलेले काही खास उपाय सगळं आयुष्य बदलू शकतात. आणि मी आज तुम्हाला असे 9 उपाय सांगणार आहे जे खरोखर लोकांनी अनुभव देखील घेतलेले आहेत. होलिका दहन म्हणजे फक्त परंपरा नाही, तर ऊर्जा बदलण्याचा दिवस आहे. या दिवशी अग्नीमध्ये नकारात्मक ऊर्जा जळते आणि योग्य पद्धतीने केलेले उपाय आपल्याला सकारात्मक शक्ती देऊन जातात. तर सगळ्यात पहिला उपाय आहे पैसा टिकवण्यासाठी. तुमच्या घरामध्ये पैसा येत असेल किंवा येत नसेल, टिकत नसेल, तर हा उपाय नक्की करून पहा. होलिका दहनला जाताना 7 लवंगा, 7 वेलदोडे आणि एक छोटी खडी साखर घेऊन जायची आहे आणि ही अग्नीमध्ये टाकायची आहे. आणि मनातल्या मनात म्हणायचं आहे, माझ्या घरात धन येऊ दे आणि टिकू दे. हा उपाय मनी फ्लो वाढवण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. या वर्षी होलिका दहनाच्या दिवशी हा उपाय नक्की करून पहा आणि तुमच्या आयुष्यात बदल घडवा. दुसरा उपाय आहे नजरबाधेसाठी. अनेक लोकांना मनामध्ये शंका असते की मला कोणाची तरी नजर लागली आहे किंवा वाईट शक्ती माझ्या जवळ आहेत. जर तुम्हाला ही शंका मनामध्ये असेल, तर होळीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या डोक्यावरून 7 वेळा मीठ फिरवायचं आहे आणि हे मीठ तुम्हाला होळीच्या अग्नीमध्ये टाकायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील, लहान मुलांना नजर सारखी लागते, त्यामुळे त्यांच्या देखील अंगावरून 7 वेळा मीठ फिरवून तुम्हाला होळीमध्ये टाकायचं आहे. असं केल्याने नजर ही लगेच दूर होते आणि तुम्हाला हलकं वाटायला लगेच सुरुवात होईल. आता काही लोकांवरती कर्ज असते. कितीही प्रयत्न केले तर त्या कर्जामधून त्यांना बाहेर पडताच येत नाही. मग अशा वेळी काय करावं? अत्यंत प्रभावी उपाय आहे. खूप लोकांनी करून पाहिला आहे आणि त्यांना अनुभव देखील आलेला आहे. तुम्हीही हा उपाय करा आणि अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. साधा आणि सोपा उपाय आहे. होळीच्या दिवशी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, त्याला काळा दोरा बांधायचा आहे आणि मनात तुमचं कर्ज आठवून ते होलिकाच्या अग्नीमध्ये तुम्हाला तो नारळ टाकून द्यायचा आहे. हा उपाय कर्ज कमी करण्यासाठी खूप लोक करतात. आता जर तुमच्या कामामध्ये अडथळे, अडचणी येत असतील, तर त्या दूर करण्यासाठी देखील होलीभोवती 5 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि होळीला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील अडथळे दूर होऊ दे, माझे सगळे अडथळे जळून जाऊ दे, असं तुम्हाला मनात प्रार्थना करायची आहे. आता घरामध्ये जर भांडण होत असेल, सततचे वाद होत असतील, तर सर्व सदस्यांनी एकत्र येऊन होळी दहनाला किंवा होळी सोबत जायचं आहे आणि अग्नीसमोर सर्वांना एकमेकांना नमस्कार करायचा आहे. होळीसमोर तुम्ही सर्वांना नमस्कार केल्याने घरामध्ये तुमच्या शांतता आणि प्रेम वाढेल. अनेक मुलं असतात ज्यांना नोकरी भेटत नाही किंवा व्यवसायामध्ये वाढ होत नाही. अशांसाठी देखील खास उपाय आहे. फक्त एक सुपारी आणि हळद घ्यायची आहे. होलिकामध्ये ती टाकायची आहे आणि बोलायचं आहे, माझ्या कामामध्ये प्रगती येऊ दे. हा उपाय करिअर ग्रोथसाठी खूप उपयुक्त आणि प्रभावी मानला जातो. आता एवढं सगळं करूनही तुमच्या आयुष्यामध्ये सतत जर अपयशच येत असेल, नोकरी चांगली असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की नजर वगैरे असं काही नाही, तरीही अपयश येत असेल, मग काय करावं? तर एक साधा लिंबू घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी 4 लवंग टोचायचे आहेत आणि हा लिंबू आपल्या घरावरती स्वतःवरती फिरवून अग्नीमध्ये टाकून द्यायचा आहे. हा उपाय तुमचं जे बॅड लक आहे किंवा जे नशीब आहे ते बदलायला नक्की मदत करते. आता त्यासोबतच घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी देखील एक उपाय आहे. जी होलिकाची राख आहे ती आपल्याला आपल्या मुख्य दारावर लावायची आहे आणि त्यासोबत थोडे आपल्या कपाळावर देखील लावायचे आहे. असं केल्यामुळे घरामध्ये शांतता टिकून राहते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची कोणतीही जर इच्छा असेल तर ती होलिका समोर आपल्याला बोलायचं आहे. तुम्ही जर असं केलं तर आणि तुमच्या मनामध्ये इच्छा असायला पाहिजे,
मनापासून जर तुम्ही कोणतीही इच्छा मागितली तर ती त्या दिवशी नक्की पूर्ण होते. मित्रांनो, होलिका दहन म्हणजे फक्त सण नाही, ती एक संधी आहे आपलं आयुष्य बदलण्याची. यावेळेस फक्त सण साजरे करू नका, हे उपाय देखील करून पहा आणि फरक तुम्हाला स्वतः अनुभवायला येईल. मीठ असेल, लवंग असतील किंवा काळे तीळ असतील, नारळ, सगळे आपल्याला नजरेपासून मुक्तता देतात. कोणाची आपल्यावरती वाईट नजर असेल किंवा वाईट शक्ती आपल्या भोवती फिरत असतील तर तुम्ही जर उपाय केले तर त्या आपल्यापासून दूर राहतात आणि आपल्या कामामध्ये, घरामध्ये सगळीकडे आपल्याला शांतता आणि ग्रोथ आपल्याला दिसून येते. तुम्हालाही असेच पॉवरफुल उपाय जर पाहिजे असतील तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका. आपण नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येणारच आहोत. तोपर्यंत धन्यवाद मंडळी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.